वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्योती गौतम मोहोळे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे। विजयानंतर गौतम मोहोळे यांनी माध्यमांशी संवाद साधत आमदार राजूभाई नवघरे यासह सर्वच मान्यवर कार्यकर्ते आणि मतदारांचे मनपूर्वक आभार मानले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जनतेशी माझा दांडगा जनसंपर्क असून जनसेवेची घट्ट नाळ जोडल्यामुळेच हा विजय शक्य झाला असल्याचेही ते म्हणाले। त्याचबरोबर आगामी काही दिवसात प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। प्रभाग क्रमांक 14 मधील या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आत्मविश्वास वाढला असून शहराच्या विकासासाठी सकारात्मक राजकारणाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। सगळ्यांच्या आशीर्वादानं निवडून आलोय आणि सर्व लोकांचे कामं करण्याची इच्छा आहे मनामध्ये। कोणते पण छोटे असो मोठे असो, जसं मला जमल तसं काम करण्याचा प्रयत्न करेल। अच्छा, प्रभागामध्ये सध्या तरी काय शिल्लक कामं वाटतात तुम्हाला, जे की येत्या एका महिन्यात येते 2 महिन्यामध्ये आपण हाती घ्यायचं? याच्यामध्ये वेळ तर काही सांगू शकत नाही मी, कारण काम करू, कारण प्रभागात बरेच कामं शिल्लक आहेत जे येत्या 9 वर्षात 10 वर्षात झालेले नाहीयेत। नालीचा प्रश्न असो किंवा रोडचा प्रश्न असो, पाईपलाईनचा प्रश्न असो, काही प्रभागात पाणी जात नाही, त्याच्यासाठी काय करता येईल हे बघू। निवडणुकीमध्ये विरोधकाकडून आपल्यावर जे काही समजा आरोप वगैरे प्रत्यारोप झाले, कसं तोंड दिलं त्यांना? विरोधक असं बोलणारच, पण आमच्या तत्वात बसत नाही की विरोधकाला उत्तर आम्ही मतपेटीतून दिलेलं आहे। अच्छा, जनतेने विरोधकाला उत्तर दिलेले आहे, मग आमच्यापेक्षा जनतेचाच कॉल मान्य करावा लागेल आपल्याला। कोणकोणती विकासाचे मुद्दे घेऊन आपण बैठक होतो? आता आम्ही करून दाखवू, बोलून नाही दाखवणार। अच्छा, 100% करून दाखवू, बोलायचं काहीच नाही। काम झाल्यानंतर तुम्ही परत या, आमच्या सांगू तुम्हाला आम्ही हे केलंय हे केलंय। आता असा एक मुद्दा आहे की स्वीकृत सदस्याचा मुद्दा या ठिकाणी आहे की स्वीकृत सदस्य म्हणून नेमकं कोण योग्य वाटेल तुम्हाला? ह्या वसमत तालुक्याचे लाडके आमदार राजूभाई नवघरे जे काय डिसिजन घेतील ते आम्हाला मान्य आहे। जे फायनल डिसिजन करतील त्यांच्या सोबत आम्ही मागे ठामपणे उभे आहे। माझ्यासाठी जे सहकार्य केले त्यांचे फार फार मनापासून आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत।